हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल अगेन. तर कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व ठीक असाल. तर हा व्हिडिओ जो तुम्ही बघत आहात तो मी खूप दिवसांआधी शूट केला होता, पण काही कारणामुळे ते मला पोस्ट करता पॉसिबल नाही झालं, म्हणून ते मी आज पोस्ट करत आहे. तर हे जे तुम्ही व्हिडिओ पाहत आहात ते मी माझ्या फ्रेंडसोबत गेली होती एका रिसॉर्टला, जे की लोकेटेड आहे विरारमध्ये. खूप इझी टू ट्रॅव्हल आहे. बाय ट्रेन किंवा बाय रोड पण तुम्ही येऊ शकता. बाय ट्रेननी जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला विरार स्टेशनला उतरायचं आहे. विरार स्टेशनला उतरल्यानंतर तुम्हाला वेस्टला यायचं आहे. वेस्टला आल्यावरती कोणत्याही ऑटोवाल्याला तुम्हाला विचारायचं आहे की मामाची वाडी या रिसॉर्टला जायचं आहे, तर ते तुम्हाला इथे ड्रॉप करते. तर इकडे कसं आहे, ह्या रिसॉर्टचं पिकअप आणि ड्रॉप सर्व्हिस नाही आहे, ते आपल्याला स्वतःलाच करायचं आहे. तर मी तुम्हाला रिकमेंड करेन गाईज की तुम्ही नक्की या रिसॉर्टला व्हिजिट करा, कारण खूप छान जागा आहे ही. रिसॉर्टचं नाव जे आहे ती मामाची वाडी आहे आणि इट्स काइंड ऑफ लाईक एगॉरो टुरिझम पॉईंट ऑल्सो. तर इथे असं एक छोटंसं फार्म त्यांनी बनवलं आहे, तिथे हॅन्स, डग्स वगैरे आहेत. ह्याच्याच मागे ना एक रिव्हर लेकसुद्धा होतं, म्हणजे ब्रिज पण आहे तिकडे, पण आम्ही तिकडे गेलो नाही म्हणून मला ते कॅप्चर करता आलं नाही. तर इथे तुम्ही बघू शकता की खूप छान असा ग्रुप पण आला होता इकडे, आणि आमचा एक ग्रुप म्हणजे खूप लिमिटेड त्यावेळेला लोक होती, पण खूप छान वाटत होतं. तुम्ही इथे बघू शकता की इथे मस्त असे बैलांचे जोडे त्यांनी तिथे ठेवली होती. सगळीकडे ग्रीन होतं, ग्रीनरी होती पूर्ण. आणि आम्ही जे गेलो होतो ते रेनी सीझनच्या मंथ ऑफ एंडमध्ये गेलो होतो, तर त्याच्या कारणामुळे खूप छान असं वाईब्स येत होते. तर तुम्ही ना या रिसॉर्टला विजिट करू शकता रेनी सीझनमध्ये किंवा विंटर सीझनमध्ये. बेस्ट ऑप्शन आहे. इथे स्टेसुद्धा तुम्ही करू शकता आणि इथे ना असं ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत आणि असे घरं पण आहेत तिथे, लॉज वगैरे. तर तुम्ही असे घर घेऊ शकता. अदरवाईज इथे ट्री हाऊससुद्धा आहे, पण ते तुम्हाला प्री बुकिंग करावं लागतं. तर इथे ना साईडला तुम्ही बघू शकता की मस्त ॲक्टिव्हिटी एरिया होती, खूप छान छान गेम्स होते. पण आम्ही ज्या सीझनमध्ये गेलो होतो त्या सीझनमध्ये ते अवेलेबल नव्हतं, म्हणून आम्ही ते पॅकेज घेतलं नाही आणि अवेलेबल नव्हतंच त्यावेळेला. आणि त्यानंतर मग इथे तुम्ही बघू शकता की असं नेटचा झोका, खूप छान सिटिंग अरेंजमेंट पण होती इथे. तुम्ही वेगवेगळीकडे बसून फोटोशूट्स वगैरे करू शकता. आणि स्पेशली ना तुम्ही इथे तुमच्या फॅमिलीसोबत विकेंडला येऊ शकता, किंवा तुमचा मोठा ग्रुप असेल त्यांना घेऊन तुम्ही विकेंड सेलिब्रेशनला येऊ शकता. जर तुम्ही स्टेला इथे आलात तर तुम्ही इथे नाईटला बार्बेक्यू वगैरे सगळं काही तुम्ही करू शकता. इवन इथे किड्सला खेळायला सुद्धा खूप ऑप्शन्स आहेत. त्यानंतर मग इथे आम्ही जात होतो ते आहे फूड मॉल, म्हणजे आम्ही पूर्ण पहिला आधी एक्सप्लोअर करत होतो. इथे तुम्ही बघू शकता माझ्या राईट हँड साईडला इथे स्विमिंग पूल आहे किड्स लोकांसाठी, आणि म्हणजे खूप छान सॉर्टेड आहे. छोटंसं आहे पण खूप मस्त आहे, जास्त गर्दी नाही, काही नाही. इथे लॉकरसुद्धा अवेलेबल आहेत. जर तुम्हाला रूम्स वगैरे घ्यायचे नसतील तर लॉकर पण अवेलेबल आहे. त्याच्याच मागे वॉशरूम होतं. हे आहे ट्री हाऊस. जे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण त्याच्यासाठी तुम्हाला आधी बुकिंग करावं लागेल. आणि हे जे तुम्ही एरिया बघत आहात ते लंच एरिया, डिनर एरिया आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवेनच पुढचं. तर ह्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेन की आम्ही कोणती रूम बुक केली होती. तर म्हणजे आम्हाला खूप छान वाटलं. आम्हाला जसं ॲक्सेप्टेशन होतं की असंच असलं पाहिजे ते तसंच निघालं. आणि आम्ही ज्या वेळेला गेलेलो तेव्हा पण त्या लोकांनी खूप कमी लोकांना जागा दिली होती ती, म्हणजे खूप कमी लोक आलेले. म्हणजे कसं जास्त गर्दी पण नाही, लोकांना मजाही करायला भेटते आणि आपला टाईम स्पेस त्यांना भेटतो. तर हे जे तुम्ही रूम बघत आहात ते आम्ही बुक केलं होतं आणि त्याच्या समोर असा खूप छान असा वॉकिंग एरिया होता. आणि हा आहे डोर. चला मी तुम्हाला रूम एक्सप्लोअर करते. तर हा जो डोर आपण ओपन केला तर इथे असं आम्ही बसलो होतो. इथे बेड आहे आणि इथे आमच्या दोघी फ्रेंड्स बसले होते. इथे छान असे छोटे छोटे 2 विंडो, त्याला कर्टन होते. त्यानंतर इथे एक तुम्हाला कपडे सुकत घालण्यासाठी त्यांनी एक स्टँडसुद्धा दिलेला आहे.
त्यानंतर इथे एक वॉशरूम होतं जे की खूप छान होतं, जे की मला खूप आवडलं. म्हणजे कसं असतं, मोस्टली आपण कुठल्याही रिसॉर्टला गेलो तर वॉशरूम्स वगैरे एकदम विचित्र असतात, एकदम बेकार असतात, पण वॉशरूम खूप आवडलं, छान होता. आणि हे जो होता तो बॅकयार्ड एरिया होता, त्यांनी बॅकयार्ड एरिया पण दिला होता, पण जो की फुल रेनी सीझनमुळे पूर्ण झाडांमुळे ते भरलेलं होतं. सो इथे काहीही दाखवण्यासारखं नव्हतं, पण खूप छान असं वाटत होतं. तुम्ही डोअर वगैरे ओपन करून बसू शकता. त्यानंतर आम्ही इथे आलो ब्रेकफास्टसाठी. तर ब्रेकफास्टसाठी यांच्याकडे ऑप्शन्स होते. इथे तुम्ही बघू शकता मिसळ पाव होती, त्यानंतर इथे होते पोहे, त्यानंतर इथे आहे मेदू वडा, मग इथे होतं इडली, सांबार, चटणी आणि इथे होता अंड्याची भुर्जी. म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीही ऑप्शन इथे अवेलेबल आहे, तर काही प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीचा. तर आम्ही लोकांनी इथे ब्रेकफास्ट घेतला आणि ब्रेकफास्ट केलं. खूप छान ब्रेकफास्ट होतं, स्पेशली मिसळ पाव तर खूपच बेस्ट होते आणि मेंदूवडा वगैरे पण खूप छान होता. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही लोकांनी फटकन चेंज केला आणि आम्ही गेलो पूल साईडला. इथे तुम्ही बघू शकता, इथे एक मोठा पूल आहे जे मोठ्या मुलांसाठी किंवा मोठ्या माणसांसाठी आहे आणि त्याच्या बाजूला जे सर्कलमध्ये आहे ते स्मॉल किड्स लोकांसाठी होतं. प्लस या साईडला जे होतं ते पण छोट्या मुलांसाठी होतं. स्लाइड्स होते आणि डीजे डान्स वगैरे पण होता इथे. तर आम्ही नंतर मग फटकन थोडंसं एन्जॉय केलं, थोडंसं फोटो दाखवला, त्याच्यानंतर आम्ही मोबाईल ठेवला आणि खूप 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 जास्त एन्जॉय केला आम्ही लोकांनी. आणि तुम्हाला सांगू का, आम्ही फक्त 4 जणी होतो, पण आम्हाला असं वाटत होतं की आम्ही 4 जणीच खूप इनफ आहेत, कारण आम्ही इतकी मजा केली. आम्ही इतके सारे रील्स काढले, इतके कॉमेडी रील्स वगैरे काढले. त्याच्यानंतर आम्ही लोकांनी खूप एन्जॉय केलं रिसॉर्टमध्ये. म्हणजे आम्हाला वाटलंच नव्हतं की, आम्हाला वाटायचं आधी जाताना अरे यार आपण 4च चाललो आहे, अजून कोणीतरी आपल्यासोबत पाहिजे होतं. पण नो गाईज, लिटरली म्हणजे तुमचे जे कम्फर्ट झोन असतील ना, तुमचे जे फ्रेंड्स, ते जे तुम्ही त्यांच्यासोबत कम्फर्ट असाल, सो तुम्ही त्या लोकांसोबतच जावा, कारण मग त्याच्यासोबत तुम्ही जास्त एन्जॉय करू शकता, जास्त कम्फर्टनेस तुम्हाला फील होतो त्यांच्यासोबत. ते मी एक छोटीशी क्लिप ॲड केलेली आहे, जे आमचं ऑल ओव्हर एन्जॉयमेंट आहे, ते तुम्ही बघू शकता.